कोविडचा काळ जो होता, तो फार संघर्षाचा होता तुमच्या आमच्यासाठी आणि नेत्यांसाठी पण. तर त्या काळखंडात म्हणजे कसं तुम्ही स्वतःला सावरलं? नाही, आता तो कोविडचा कालखंड आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हं, कारण ते आपल्या देशावर आलेलं एक भयान सावटच होतं. बरोबर. कोविडमुळे समजा आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. हं, हं, त्यांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्यावर प्रेम करणारे, हं, एक तालुक्यातील असो, गटातले असो, माझ्या गावातले ग्रामस्थ असो, हं, जिल्ह्यातले असो, त्यांचे हं, सगळे मित्र, हं, प्राजक्तदादा असतील, हं, रफिकभाई शेख असतील, हां, खासदार निलेश म्हणजे लंके साहेब असतील, गाडे सर. हां. गाडे सर तर म्हणजे म्हणजे त्यांना पांडुरंगच होते. म्हणजे सगळं सुख-दुःख सगळं म्हणजे सरांजवळ ते करायचे. बरोबर. प्रताप काका हं, प्रताप काका असतील. हं, त्यांनी पण म्हणजे त्यांना भावासारखंच धरलं होतं. बरोबर, ते गेल्यानंतर एक आता 5 वर्ष त्यांना जाऊन म्हणजे दिवाळीला पूर्ण झाले, 6वं वर्ष चालू बरोबर, आहे. बरोबर, ते गेल्यानंतर पण म्हणजे सगळे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. बरोबर, कधी फोन केला, काही अडचणी येऊ द्या, ते माझ्या सगळ्या अडचणी म्हणजे सोडवतात. बरोबर. आणि गटातला कार्यकर्ता आहे ना, हं, म्हणजे एक बहिणीच्या पाठीमागे जसा भाऊ उभा राहतो ना, बरोबर. तसा गटातला प्रत्येक कार्यकर्ता माझ्या पाठीमागे उभा आहे आणि राहणार ही मला म्हणजे त्यांची खात्री आहे.